समाजभूषण अप्पासाहेब गायकवाड व परिवर्तन प्रतिष्ठान कराडचे अध्यक्ष अप्पासाहेब गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे स्वर्गीय सौ वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे रुग्णांना फळाचे वाटप करण्यात आले। अप्पासाहेब गायकवाड हे नेहमी गरीब व गरजू लोकांना मदत करत असतात। कोरोना काळामध्ये देखील गरीब लोकांना मोफत जेवणाचे वाटप केले। तसेच परिवर्तन प्रतिष्ठान कराड या संस्थेच्या मार्फत महात्मा ज्योतिबाराव फुले आदर्श पुरस्कार हा विविध क्षेत्रातील मान्यवरांना देखील दिला। महापुराच्या काळामध्ये अनेक गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटप करून अनेक लोकांच्या पुढे एक नवीन आदर्श निर्माण केला। ते नेहमीच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत असतात। यामुळे समाजभूषण अप्पासाहेब गायकवाड यांना सातारा जिल्ह्यातून विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी कराड तालुक्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। SK क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड। कराड येथे परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष व RPIचे जिल्हा सेक्रेटरी हे अप्पासाहेब गायकवाड यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आज इथं त्यांच्या ग्रुपतर्फे सर्व मित्रमंडळाच्या तर्फे आज कराड येथे वेणुताई चव्हाण रुग्णालयाचे फळ वाटप करण्यात आलेलं आहे। 2 दिवस झाले विविध वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त विविध शाळेत आपण वह्या वाटप केलेल्या आहेत। संध्याकाळी पण आपण वेगवेगळे कार्यक्रम इथे घेतलेले आहेत। बस स्टँडवरती ब्लँकेट वाटप असं वेगळे सामाजिक काम करत आहेत। 30 वर्ष अप्पासाहेब RPIमध्ये विविध पदावर काम करत आहेत व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं चांगलं योगदान आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो असं मी शिवसेना कराड क्षेत्राच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रिपब्लिकन पक्ष कराड तालुक्यातील तळागाळापर्यंत पोहोचवणारे आमचे अप्पासाहेब गायकवाड आमचे रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हा सरचिटणीस माननीय अप्पासाहेब गायकवाड यांचा वाढदिवस आहे। त्यांना वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पक्षातर्फे शुभेच्छा देत आहोत। आणि हा वाढदिवसाचा कार्यक्रम असेच इतर अनेक सामाजिक विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत। त्यामुळे आज अप्पासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की आज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणच्या इतर रुग्णांना वगैरे फळ वाटप करायचा हा उपक्रम साजरा केलेला आहे। त्यामुळं अप्पासाहेबांना शुभेच्छा देत आहे।